आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात 6 पैकी 3 प्रभागांमध्ये बंडखोरी झाल्याचं चित्र। नववर्षानिमित्त भाविकांची देवदर्शनानं सुरुवात। राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची रीघ। शिर्डी कोल्हापुरातील मंदिरं भाविकांनी फुलली। भारतात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत। मुंबई दिल्लीसह विविध शहरात फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचं धमाकेदार स्वागत। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार, तर 2 जानेवारी हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। मुंबईत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तब्बल 12 वॉर्डमध्ये बंडखोरांकडून अर्ज दाखल। भाजपला अद्याप नाराजी शमवण्यात यश नाही। आज पुन्हा भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडणार। बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात 6 पैकी 3 प्रभागांमध्ये बंडखोरी झाल्याचं चित्र। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। पक्षातील काही नेते बंडखोरांसोबत चर्चा करणार। ठाकरे बंधूंकडून प्रचाराची रणनीती, संयुक्त सभा, रोड शो आणि वचननामा तयार करण्याचं काम सुरू। मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंची युती काय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। वचननामा 4 जानेवारीला जाहीर केला जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.